नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही एखाद्या चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा काय होतं, सबस्क्राईब केल्यामुळे त्या चॅनलवरती जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतो ते व्हिडिओ अपलोड झाल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत असतं. ठीक आहे. बिलकुल टाइमपास नका करू. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. भारतातील जेवढेही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये एकूण मिळून असलेले जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न 2024 असू द्या किंवा 2025 असू द्या, कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा. याच व्हिडिओमधील तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 मार्काचा प्रश्न बघायला मिळणार आहे. सध्या वर्तमानमध्ये डिसेंबर 2024 पर्यंत भारतामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर एकूण 57 व्याघ्र प्रकल्प आहेत. या 57 व्याघ्र प्रकल्पावरती आपण जवळपास 70 प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या अंतर्गत. ठीक आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. शक्य असेल तर वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज हा टॉपिक क्लिअरच करून टाका. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. वर्तमानमध्ये भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक डी. टोटल या ठिकाणी 57 व्याघ्र प्रकल्प आहेत आपल्या प्यारा भारतामध्ये. पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट टायगर या उपक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 1973 या वर्षापासून या ठिकाणी प्रोजेक्ट टायगर या इनिशिएटिव्हला सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला, हा जो काही प्रोजेक्ट टायगर उपक्रम होता तो कोणी सुरू केला होता, तर त्यावेळेचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला होता. पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट टायगर या उपक्रमाची सुरुवात कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये झाली? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जिम कॉर्बेट या ठिकाणी जे काही नॅशनल पार्क आहे, व्याघ्र प्रकल्प आहे जो की उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे, त्या व्याघ्र प्रकल्पापासून प्रोजेक्ट टायगरची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, 2022च्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 3167. पहा, लक्षात घ्या, वेगवेगळ्या वेबसाईटवरती वेगवेगळी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. 2022चं जे काही टायगर सेन्सस झालं, व्याघ्र गणना झाली, त्याच्यानुसार 3167 वाघांची संख्या आहे. परंतु 29 जुलै 2023 पर्यंत भारतामध्ये वाघांची संख्या अंदाजे 3682 एवढी आहे. किमान संख्या आहे 3167 आणि कमाल संख्या आहे 3925. ही सर्व गोष्ट मला साईडला लक्षात ठेवायची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 57व्या क्रमांकाचा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं नाव काय आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. रतपानी व्याघ्र प्रकल्प असं म्हटलं तरी काय हरकत नाही. रतपानी वन्यजीव अभयारण्य जे की मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे, हे या ठिकाणी भारतातील 57व्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे. आता या ठिकाणी 5 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की एक्झामला वारंवार विचारण्यात येत असतात. जसं की भारतातील पहिलं व्याघ्र प्रकल्पाचं नाव जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैल्यम व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? आंध्र प्रदेशमध्ये. भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. आणि व्याघ्र प्रकल्पाची सर्वाधिक संख्या कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. टोटल 8 व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी स्थित आहे. आणि त्याच 8 मध्ये रतपानी वन्यजीव अभयारण्य आहे जे की मध्य प्रदेशमध्ये आहे, जे की भारतातील 57व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. 57व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प रतपानी वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मध्य प्रदेश. लक्षात घ्या, मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी किती वाघांची संख्या आहे? तर 785. 2 नंबरला आहे कर्नाटक राज्य, किती संख्या आहे? 563. 3 नंबरला आहे उत्तराखंड राज्य, किती संख्या आहे वाघांची? 560. आणि 4 नंबरला आहे आपलं महाराष्ट्र, टोटल वाघांची संख्या किती आहे? 444. 444444.
पुढचा प्रश्न 2019 ते 2021 या 3 वर्षांमध्ये भारताने टिंबटिंब वाघ या ठिकाणी गमावलेले आहेत. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 329 वाघ या ठिकाणी आपण गमावलेले आहेत 2019 ते 2021 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये. आता या ठिकाणी इयरबुक बद्दल अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आपण लॉन्च केली होती जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024, ज्या विद्यार्थ्यांनी ही इयरबुक खरेदी केली असेल त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न भेटलेले आहेत तर लक्षात घ्या 1 जानेवारी 2024 पासून 20 डिसेंबर 2024 पर्यंत, म्हणजेच डिसेंबर महिन्यातील 20 तारखेपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न त्या इयरबुक मध्ये मिळालेले आहेत. बऱ्याच जणांना मग प्रश्न पडत आहे की सर मग 20 डिसेंबरच्या नंतर 21 डिसेंबर 2024 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत हे जे काही 10 ते 11 दिवस आहेत याच्यातील जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आम्हाला कसे मिळतील. तर 2 प्रश्न आहेत. ज्यांनी इयरबुक घेतली आहे त्यांच्यासाठी काय उपाय आहे आणि ज्यांनी अजून पण इयरबुक घेतली नाही त्यांच्यासाठी काय उपाय आहे. सुरुवातीला ज्यांनी ही इयरबुक खरेदी ऑलरेडी केलेली आहे त्यांच्यासाठी हे जे काही दिवस आहेत 21 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत याच्यामधील जे काही चालू घडामोडीची PDF आहे ती आपण आपल्या चॅनलच्या टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी टाकलेली आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला क्लिक करा. हे जे काही दिवस आहेत त्याची तुम्हाला PDF मिळून जाईल चालू घडामोडीची. आता ज्यांनी अजून पण इयरबुक घेतली नाही त्यांना कसं असणार आहे तर या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 ती आता संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे. कसं तर 1 जानेवारी 2024 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण 365 दिवसाची तुम्हाला इयरबुक या ठिकाणी इन्क्लूड करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. या इयरबुकची किंमत किती आहे तर 99 रुपये आहे. तुम्हाला ही इयरबुक कुठे मिळेल तर व्हॉट्सअपला मिळेल. लक्षात घ्या या इयरबुकची किंमत 99 रुपये आहे. तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा. या QR कोडला 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे 96730586. ठीक आहे. काहीच लक्षात नाही आलं तर या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाका आणि मला इयरबुक पाहिजे असा मेसेज टाका. क्लिअर. पुढचा प्रश्न अरुणाचल प्रदेशातील 20व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत. म्हणजेच काय NCTA नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. या ठिकाणी त्यांचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए भूपेंद्र यादव हे या ठिकाणी 20व्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्याकडे अजून कोणतं मंत्रालय आहे तर केंद्रीय कामगार आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न राजस्थानमधील टिंबटिंब व्याघ्र प्रकल्पामध्ये नुकतीच भीषण आग लागलेली होती तर त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे सरिस्का व्याघ्र प्रकल्प. पाहूया पुढचा प्रश्न वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी TX2 पुरस्कार कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक सी सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला मिळालेला आहे. मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. आता काय करूया जे काही 58 व्याघ्र प्रकल्पाची यादी आहे आपल्या भारतातील ती प्रत्येक राज्यामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत त्या व्याघ्र प्रकल्पाची नावे काय आहेत त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, फक्त बघत बसू नका, टाइमपास करू नका. पहिलं राज्य लिहून घ्या आसाम. आसाममध्ये टोटल व्याघ्र प्रकल्प किती आहेत तर 4 आहेत. कोणकोणते काझीरंगा, मानस, नामेरी आणि ओरंग. 2 नंबरचं राज्य लिहून घ्या बिहार. बिहारमध्ये टोटल व्याघ्र प्रकल्प एकच आहे, त्याचं नाव आहे वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर पुढचं राज्य लिहून घ्या, तिसरं राज्य आहे छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये टोटल या ठिकाणी 4 व्याघ्र प्रकल्प आहेत. अचानकमार, इंद्रावती, उदंती आणि सीता नदी आणि गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प हे 56व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचं राज्य लिहून घ्या 4थ्या नंबरचं कर्नाटक. टोटल कर्नाटकमध्ये 5 व्याघ्र प्रकल्प आहेत. पहिला आहे बांदीपूर, भद्रा, नागरहोल, दांडेली अंशी आणि बिलिगिरी रंगनाथ असं त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे. पुढचं राज्य लिहून घ्या उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये 2 या ठिकाणी टायगर रिझर्व आहेत व्याघ्र प्रकल्प. पहिला आहे राजाजी आणि दुसरा आहे जिम कॉर्बेट. त्यानंतर 6वं राज्य लिहून घ्या राजस्थान. राजस्थानमध्ये टोटल 5 व्याघ्र प्रकल्प आहेत. रणथंबोर, सरिस्का, मुकुंद्रा हिल्स, रामगड विषधारी आणि ढोलपूर करवली. बरोबर. हा जो काही ढोलपूर करवली आहे याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये माहिती विचारण्यात आलेली आहे.
पुढचा आहे प्रश्न या ठिकाणी, म्हणजेच पुढचं राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये टोटल या ठिकाणी 8 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती? तर 8 व्याघ्र प्रकल्प. हे 8 व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत? सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्पाची संख्या आहे मध्य प्रदेशमध्ये 8. कोणकोणते? कान्हा, बांधवगड, पन्ना, संजय डुबरी, सातपुडा, पेंच, वीरांगना दुर्गावती आणि रत्तापानी. त्यानंतर 8व्या नंबरचं राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये टोटल या ठिकाणी किती आहेत? तर 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. कोणकोणते? ताडोबा अंधारी, बोर, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव आणि पेंच. त्यानंतर पाहूया पुढचं राज्य, 9व्या क्रमांकाचं झारखंड राज्य. झारखंडमध्ये एकच व्याघ्र प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे पलामू. त्यानंतर 10 नंबरचं राज्य आहे ओडिसा. ओडिसामध्ये 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, सातकोसिया आणि सिमिलीपाल. त्यानंतर पुढचं 11वं राज्य आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये देखील 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, सुंदरबन आणि बक्सा. ठीक आहे. पाहूया पुढचं राज्य केरळ राज्य. केरळमध्ये या ठिकाणी 2 व्याघ्र प्रकल्प आहेत. पहिला आहे पेरियार आणि दुसरा आहे परम्बिकुलम. त्यानंतर 13वं राज्य आहे अरुणाचल प्रदेशमध्ये 3 या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत. पहिला आहे नामदाफा, दुसरा आहे पक्के आणि तिसरा आहे कमलंग. त्यानंतर 14वं राज्य आहे उत्तर प्रदेश. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. 3 व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला आहे दुधवा, दुसरा आहे पिलीभीत आणि तिसरा आहे राणीपूर व्याघ्र प्रकल्प. 15वं राज्य आहे तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये टोटल 5 व्याघ्र प्रकल्प आहेत. अनमलाई, मुदुमलाई, श्रीविल्लीपुथूर मेघामलाई, कलकड मंडनथुराई आणि सत्यमंगलम. मी मगाशी विचारलं होतं सत्यमंगलम या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर तमिळनाडूमध्ये. ज्याला TX2 वाघ जी काय संख्या आहे वाघांची ती दुप्पट करण्याबद्दल त्याला पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता. पुढचं राज्य आहे मिझोरम. मिझोरममध्ये एकच व्याघ्र प्रकल्प आहे डंपा नावाचं. पुढचं राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये देखील एकच व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैल्यम. आणि या ठिकाणी पुढचं राज्य आहे तेलंगणा. तेलंगणामध्ये 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, कवल आणि अमराबाद नावाचं. क्लिअर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काय टोटल 58 टायगर रिझर्व आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत आपल्या प्यारा भारतामध्ये. ते व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत, त्यांची नावे काय आहेत, कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत, कोणत्या राज्यामध्ये किती किती व्याघ्र प्रकल्प आहेत, छोटा मोठा सगळ्यात लहान, या व्याघ्र प्रकल्पावरती आपण चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. पहिल्यांदा या ठिकाणी व्हिडिओ बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. लक्षात घ्या, ही जी काही आपली इयरबुक आहे ती 20 डिसेंबरला या ठिकाणी लॉन्च होणार आहे. या ठिकाणी ही इयरबुक जी काही आहे त्याची किंमत किती असणार आहे? याची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. ही इयरबुक कशी घ्यायची आहे, तर हा जो काही दिलेला स्कॅनर आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फोनपे ओपन करा किंवा गुगल पे ओपन करा. ते ओपन करून या QR कोडला स्कॅन करून 99 रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या माझ्या मोबाईल नंबरला पाठवायचा आहे 9673058600. गोष्टी समजतात? ठीक आहे. आता या इयरबुकमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे याचा इंडेक्स तुम्हाला दाखवायचा आहे मला. लक्षात घ्या, 2024 मध्ये टोटल 12 महिन्याचे जे काही 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत ते तुम्हाला सेपरेट प्रत्येक महिन्याचे मिळणार आहेत. जसे की जानेवारीचे सेपरेट 150 प्रश्न, फेब्रुवारीचे सेपरेट 150 प्रश्न, अशा प्रकारे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 12 महिन्याचे सेपरेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले 150 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हे 12 महिने झाले की याच्यानंतर 30 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न मिळणार आहेत. हे मुद्दे नेमके कोणते आहेत सर? तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ किंवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नियुक्त्या, केंद्रीय मंत्रिमंडळ, महाराष्ट्रामध्ये झालेली विधानसभा निवडणूक, महत्त्वाच्या नियुक्त्या, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे युद्ध सराव, महत्त्वाचे पुरस्कार, नोबेल पुरस्कार, चित्रपट पुरस्कार, महत्त्वाचे ऑपरेशन्स, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, जे काही आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्याचे प्रमुख कोण, त्याचं मुख्यालय कुठे आहे याच्यावरती प्रश्न, महत्त्वाचे देश, त्या देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, राजधानी, चलन, रामसर स्थळे, वारसा स्थळे, क्रीडाच्या बद्दलच्या चालू घडामोडी, महत्त्वाचे GI टॅग, महत्त्वाचे दिवस आणि त्यांची थीम, महत्त्वाच्या शिखर परिषदा, आगामी महत्त्वाचे क्रीडा स्पर्धा, पुस्तक आणि लेखक, AI च्या संदर्भात प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक,
पॅरिस पॅरा ऑलिम्पिक खेळ आणि खेळाडू, IPL दोघांचं, महिलांचं आणि पुरुषांचं, वेगवेगळ्या देशाला धडकलेले चक्रीवादळ, 2024 मधील प्रथम महिला आणि 2024 मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न. हा सगळा कंटेंट तुम्हाला वन लाइनर फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेव्हाच काढू शकता. आणि या सर्वांची किंमत या ठिकाणी फक्त 99 रुपये आहे. हे 99 रुपये तुम्हाला या स्कॅनरला स्कॅन करून सेंड करायचे आहेत आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट मला या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे 96 730 58 600. क्लिअर?